शुभम खैरनारचा फोटो आपण टीव्हीच्या एका बाजूला पाहतो आहोत। राजस्थानामध्ये फुटलेल्या नीटच्या प्रश्नपत्रिकेचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले। नाशिकच्या पोलिसांनी शुभम खैरनारला अटक केली आहे। त्याने 15 लाख रुपयांच्यासाठी हा पेपर फोडलाय अशी शक्यता वर्तवली जाते। या निमित्तानं किरण कुमार चव्हाण हे स्थानिक पोलीस आयुक्त अधिक माहिती देत आहेत। नासिक पुलिस क्राइम ब्रांच यूनिट 2 ने एक व्यक्ति को हिरासत में लिया है। राजस्थान पुलिस का एक पथक यहाँ पे आने वाला है इस एक्यूज को हिरासत में लेने के लिए। अकॉर्डिंगली इस एक्यूज को के हिरासत में ले लिया जाएगा। दरम्यान शुभमचे वडील मधुकर खैरनार काय म्हणतात ते ऐका। नाही, त्याचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण तो 6 महिन्यापासून नाशिकला आहे प्रॅक्टिसला आणि आपण त्याला दर महिन्याला मासिकीतून खर्च पाठवतो आणि त्याचा या प्रकाराशी काही संबंध असू शकत नाही। आणि जी काही चौकशी असेल ती शासनाने कायद्यानुसार ती करावी। लीक झाला ते आरोप तो होणारच आहे आणि काय जी चौकशी असेल ती चौकशी होणारच, पण त्याच्यामध्ये त्याचा काही हात नसावा तसं ते सिद्ध होईलच, पण तो त्याच्यामध्ये निर्दोष सुटणार आहे, तो निर्दोष असणार आहे।